नागपुरात पुन्हा भरदिवसा गोळीबाराची घटना समोर आली आहे। गोकुळपेठ या गजबजलेल्या भागात सचिन सोमकुमार या युवकाची हत्या करण्यात आली आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या धरमपेठेतील घरापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे। महिनाभरातील भरदिवसा हत्येची ही 5वी घटना आहे। मृतक सचिन सोमकुवर याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। 2 वर्षापूर्वी झालेल्या एका खुनाचा आरोप सचिनवर आहे। त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती। त्याच्या वडिलांचे गोकुळपेठ बाजारात कांदा बटाट्याचे दुकान आहे। दुपारी तो आपल्या एका मित्रासोबत या ठिकाणी आला असताना आधीच दबा धरून बसलेल्या 2 आरोपींनी दोघांवरही गोळ्या झाडल्या। यात सचिनच्या छातीला आणि डोक्यात गोळ्या घुसल्या। सोबत असलेल्या मित्राला मात्र गोळी लागली नाही। तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्वरित सचिनला खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे। या महिन्यातील भरदिवसा हत्येची ही 5वी घटना आहे, तर भर चौकात खुनाची ही 3री घटना आहे। या घटनेने नागपुरात गुन्हेगारांनी पुन्हा डोकं वर काढलं आहे। SBN महाराष्ट्र, नागपूर।